ईश्वरपूर शहराला पावसाने झोडपले. विजेच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस. पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष. नागरिकांचे पाण्यातून वाट काढताना का वाटेतून पाय काढताना नागरिकांचे हाल. सांगली जिल्हा प्रतिनिधी हरुण नालबंद. ईश्वरपूर शहरात अचानक 11 वाजता वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाने तास ते दीड तास हजेरी लावली. यावेळी पावसातून वाट काढावी का पाण्यातून वाट काढावी का रस्त्यातून हे नागरिकांना कळत नव्हते. स्टँड रोड, जय हिंद टॉकीज रोड, क्लब हाऊस, उर्दू स्कूल या ठिकाणी प्रचंड पाण्याचा ढोसा साठला असल्या कारणाने वाहतुकीची कोंडी. बाहेरून येणारे विद्यार्थ्यांचे व शहरवासियांचे पाण्यातून वाट काढताना तारेवरची कसरत करून वाट काढावी लागली. ईश्वरपूर शहरवासी यांच्याकडून पावसाळा अभावी पालिका प्रशासनाने कुठलीही नियोजन न केल्यामुळे ईश्वरपूर शहरात गटारी व रस्त्यावर पाणीच पाणी झालेलं आहे. भुयारी गटार योजना व स्वच्छता गटार मोहीम ही कागदावरच राहिलेली दिसते असे शहरवासियातून होत आहे. पावसाळ्याअभावी पालिका प्रशासनाने कुठलेही उपाय नियोजन न करता व सत्ताधाऱ्यांनी शहरवासियांना वाऱ्यावर सोडल्यासारखे वाटत आहे. तरी सत्ताधाऱ्यांनी व पालिका प्रशासनाने त्वरित उपाययोजना करून रस्ते मोकळे करून घ्यावे अशी मागणी विद्यार्थी, बाहेरून येणाऱ्या प्रवासी व शहरवासी यांच्यातून होत आहे. विशेष बाब म्हणजे शहरवासी यांच्यातून लाईट वादळी वाऱ्यामुळे सकाळी 11 वाजता गेल्यामुळे नागरिकांची दयनीय अवस्था झाली आहे. MSEBच्या लाईट्स रस्त्यावर दुपारी 2 वाजेपर्यंत चालू असलेल्या दिसल्या. त्यांच्यात ना तो आश्चर्याचा विषय झालेला आहे. सांगली महानगर वार्ता न्यूज प्रतिनिधी हरुण नालबंद, संपादक साहेरपीर पिरजादे. जाहिरातीसाठी संपर्क 74 99 76 96 12. आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा.